नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत करडईची पातळ भाजी, म्हणजेच करडईची हटीव भाजी. आता त्यासाठी आपण एक पेंडी करडईची पूर्ण स्वच्छ निवडून कापून घेतलेली आहे. आता मी ही मोठी मोठी कापून घेतली आहे, कारण आपल्याला याला उकडून परत मिक्सरला बारीक करायची आहे. आणि आपल्याला मी उकडण्यासाठी ना गॅसवर पातेल्यात पाणी ठेवले. आता आपण ही भाजी त्याच्यामध्ये घालून घेऊ. आपण भाजी सुकी केली किंवा पातळ केली, कोणत्याही प्रकारे केली तरी आपल्याला भाजी उकडूनच घ्यायची आहे, कारण ह्या भाजीचं पाणी वापरलं जात नाही. उकडून याचं पाणी फेकून द्यायचं आहे. आपण जे बाकीच्या भाज्या असतात आपल्या, त्याचं आपण पाणी शक्यतो भाजी करताना वापरतो, पण याचं पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे. आता भाजीसाठी आपण वाटण काढून घेतो आहे. तर हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे आणि जिरे याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. भाजी आपण ज्यावेळेस मिक्सरला बारीक करणार आहोत उकडल्याच्या नंतर, त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये 2 चम्मच बेसन पीठ घालायचं आहे, घट्टपणा किंवा भाजी मिळून येण्यासाठी. आणि भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली मी, ही भाजी शिजताना आपण घालणार आहोत. मुगाच्या डाळीच्या ऐवजी आपण हरभऱ्याची डाळही भिजवून घालू शकतो यामध्ये, किंवा भिजलेले शेंगदाणेही घालू शकतो. आता आपण जी भाजी आहे आपली ती उकडून झाली आहे. आता आपण भाजीतलं पाणी वेगळं करून घेणार आहोत. त्यासाठी मी चाळण घेतली आहे. आपण चाळणीवर ही भाजी काढून घेऊया. आणि त्यानंतर भाजी काढल्याच्या नंतर आपण ती मिक्सरच्या भांड्यात काढायची आहे. आणि त्यावर आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे 2 चम्मच बेसन पीठ, या बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता, ते पण चांगलं लागतं भाजीमध्ये. फक्त भाजी मिळून येण्यासाठी आपण हे बेसन पीठ घालतोय. आता हे मी मिक्सरला बारीक करून घेतले. आता जी भाजी आपण मिक्सरला फिरून घेतलेली त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणी देण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच आहे ना तेल घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला वाटणामध्ये पण आपण जिरे वापरलेले आहेत, त्यामुळं आपण आता या तेलामध्ये जिरे घालणार नाही आहे, कारण आपण जी मिरची वाटली त्यामध्ये जिरे घातलेले आहेत. त्याच्यामुळे डायरेक्ट आपण जे वाटण बनवलेले आहे ते तेलामध्ये घालायचं आहे. आणि व्यवस्थित ते ना मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. ते व्यवस्थित परतलं की आपण जी वाटलेली भाजी आहे मिक्सरला, ती भाजी आपल्याला यामध्ये घालायची ह्या वाटणामध्ये. आणि आपल्याला घट्ट पातळ कितपत हवं आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता बघा भाजी आपली, आणि रंगही छान येतो भाजीला. असं नाही आहे की आपण जसं पालक भाजीला आपण थंड पाण्यामध्ये काढून घेतो उकडल्याच्या नंतर, ह्या भाजीला तशी गरज पडत नाही. भाजीचा रंग हा आहे तसा टिकून राहतो. या पद्धतीने मी त्यामध्ये पाणी घालून घेते. आता पाणी घालून झाल्याच्या नंतर ना आपण जी भिजवून घेतलेली डाळ आहे ती घालायची आहे. उकळीमध्ये डाळ व्यवस्थित शिजल्या जाईल, भिजवलेली असल्यामुळं तिला काही जास्त वेळ शिजायला लागत नाही. आपण डाळ घालून घ्यायची. आता सगळ्यात लास्टला आपलं मीठ राहिलेलं आहे भाजीमध्ये घालायचं. आपण आता चवीनुसार भाजीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल ही भाजी तर तुम्ही पाणीचं प्रमाण जास्त करू शकता. मला जास्त पातळ बनवायची नाही आहे, त्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे. आणि मीठ घालून झाल्याच्या नंतर ह्या भाजीला उकळी येऊन द्यायची. अगदी एक 5 ते 10 मिनटं भाजी उकळली पाहिजेत. आणि त्यानंतर आपण भाजी उकळून झाल्याच्या नंतर त्याला तडका देणार आहोत. आता तडका आपल्याला म्हणजे आपण डाळीला वगैरे जर तडका देतो त्याच पद्धतीने, पण आपल्याला तडक्यामध्ये फक्त कापलेला लसूण आणि जिरे वापरायचे आहेत. तर बघा आपली भाजी तयार झाली आहे. भाजी आपण गॅसवरनं आता उतरून ठेवू आणि तडका देऊन घेऊ. तर तडका देण्यासाठी मी तडका पॅन गॅसवर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये मी अगदी 2 चम्मच त्यामध्ये तेल घालून घेते. आता तेल घालून झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरे घालायचे. या पद्धतीने मी अगदी 1 छोटा चम्मच जिरे त्यामध्ये घालते आहे. त्यानंतर अगदी 10-12 पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे. आपले जिरे थोडेसे तडतडले की तो जो लसूण घेतलेला आहे तो तडका पॅनमध्ये घालायचा आहे. आणि तो थोडासा लाल झाला की आपल्याला तो भाजीमध्ये ती जी फोडणी आहे ती भाजीमध्ये घालायची. आणि भाजीवर घट्ट झाकण लावून ठेवायचं आहे. त्या फोडणीचा जो वास आहे किंवा फोडणीचा खमंगपणा हा भाजीमध्येच टिकून राहावा म्हणून भाजीवर आपण लगेच झाकण ठेवायचं आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्येच करडईची भाजी जास्त प्रमाणामध्ये भेटते. आणि ह्या दिवसामध्ये खरं तर तिची चव चांगली लागते खाण्यासाठी. तर आवर्जून या पद्धतीने भाजी आणून किंवा करून बघा तुम्ही, खूप छान चव लागते. भाकरीसोबत ही भाजी खूपच सुंदर लागते. तर या पद्धतीने आपण आता जी फोडणी आहे ती तयार करून आपल्या भाजीवर घालून घेऊ. मी बनवलेली करडईची पातळ भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. कारण तुमच्या ज्या आलेल्या कमेंट आहेत त्या कमेंटमुळं मला माझ्या रेसिपी बनवण्यासाठी खूप उत्साह येतो. आणि मी अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करते खरं तर त्या कमेंटमुळंच.
तर मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट पाहते. आपली जी फोडणी आहे ती फोडणी आपण भाजीवर घालून घ्यायची आणि झाकण लावून ठेवायचं आहे. आपली भाजी तयार आहे. करडईची सुकी भाजी पण खूप सुंदर लागते. अगदी बारीक बारीक कट करून जर ती भाजी बनवली तर त्या भाजीची चव खूप छान लागते. आपण आता ही भाजी तयार झालेली भाजी जी आहे ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपी बघण्याची जर आवड असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.